अभि शेतात का हुडकुलालास बे का खजिना बिजिना पुरून ठेवलास का? ए भाऊ, शेतकऱ्यासाठी पिकच एक खजिना असते. हां, अरे इकडे हे धर पिशवी धर आणि वेच. अरे पकड रे बाबा लवकर, ऊन लागायला आधी. येईल का एवढ्यात कॅसेट? येते रे भावा, हे जाऊन दुकानदाराला विकू आपण आणि जेवढे पैसे तेवढे पिक्चरचं कॅसेट आणू आपण. त्याच्या बक्कळ झाले तर येईल की ह्याच्यात कॅसेट? हां येईल रे, येईल. चल चल धर चल. हां चल 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 येते चल चल. ओ नाना एवढ्याचे किती होते सांगा ना. कुणाच्या शेतातला आणला रे? दुसऱ्याच्या शेतात लावण्याची काय गरज आहे? आम्हाला शेत नाहीत का? घरात आणायचं की. हो नाना, तुम्ही घेऊला का सांगा का जाऊ मी शंकर आप्पाच्या दुकानाला? की घ्या लवकर, करा वजन आणि पैसे द्या, आम्हाला लवकर काम आहेत. हा लई कामाचं आहेस. हा मग हो नाना बराबर लावा बघा. हे कर धर. हो नाना, ह्याच्यामध्ये पिक्चरचं कॅसेट येईल का? हे काम आहे रे तुम्हाला, सांगू तुमच्या बापाला. हां सांगा की, पुढल्या वेळेस जातो आम्ही शंकर आप्पाच्या दुकानात. नाही रे बाबा, नाही सांगत, जा येईल तेवढ्यामध्ये कॅसेट. हा चल की बाबा, मी कुठे इथं थांबलो, चल. हो येईल, चल चल चल. सायकल हो सायकल हो. सच्या अबे पळू बी जरा सायकल. दिवस मावळायच्या आधी आपल्याला जाऊन यायचं लातूरला, आणि लवकर गेलो तरच तिला बोलायला भेटते. बरं उशीर झाला तर जबाब दारू पिऊन येतोय बघ पुन्हा. हो बाबा, गेल्या वेळेस सारखं व्हायचं. पण तसं कोणत्या पिक्चरचं कॅसेट आणायचं आपल्याला? आणू कोणचा तर, नाहीतर अजय देवगणचा आणू. कसं बी त्याचे पिक्चर लय आवडतात तिला. अजय देवगण काय बे त्या अजय देवगण मध्ये? काय म्हणजे हायदा आजा काय पण म्हणा, सायकलीवर लातूरला जायची म्हणली मजा लयच भारी आहे. हा पिक्चरचं कॅसेट आणलंय बाबा आता तुझ्या पल्लीसाठी. तिला जाऊन दे आणि मनातलं बोलून टाका. आता लय मजा आली आज. आईला कोण आहे बे फुकणीचं? कोण मरला एवढं? त्याच्या आवडेल का नाही रे तिला पिक्चर? हा मग आवडणार की. अरे तसं नाही रे, अजय देवगणचा पिक्चर नाही म्हणून म्हणलेला. हा आईला त्याच्या तुझं घोडा अजून तिथंच अटकले का? अरे मार्केटमध्ये नवीन पिक्चर आहे आणि पल्लीला पण तसं तू दिलेलं पिक्चरची कॅसेट आवडतात आणि तसं पण नाव बघून तिला समजल तुझ्या मनातलं काय आहे ती. ते आबा घरी नसणे भाऊ, नाहीतर भोळ घालते. अरे नसेल, दारू पिऊन झोपला असेल ती. चल तसंच हो. हां चल. अच्छा, एवढी गर्दी काय रे इथं? आता मला तर कसं माहित असेल बरं, मी तुझ्यासोबतच आहोत. सोम्या दिसलेलीवर विचारतो. सोम्या बोल गे. काय झालं बे एवढं गर्दी काय इथं? अरे ती सुमन काकाची पोरगी नाही का पल्ली, तिने औषध पिले. कस काय बे? अरे ती एवढी पोरगी आहे बाबा. माझीच खातो रे, माझीच खातो.
सुमन काकू त्या आबाला भीती दाखवायसाठी नाटक करला त्या आणि ह्या पल्लीनं खरंच औषध पिली. मग कसं बे कोण कोण आहे सोबत कुठे गेलेत? मग काय आत्ताच तिला ॲम्ब्युलन्समध्ये घालून दवाखान्यात घेऊन गेल्या. अबे आता तुम्ही कुठं चालला? जाऊ द्यायच्या मायला मला का करायचं. तुला जाऊ लोक आता हरकत होऊन गेले त्याची मायवर हो आज पल्लू संध्या कुठे पडली काय झालं? खरं सांग मी कुठं बोलू मला माहिती. आजा उशीर झाला यायला. कुछ काय बे
अगं म्हणजे तुला शिकून काय बनायचंय? मला की नाही मुख्यमंत्री बनायचे. मुख्यमंत्री? मुख्यमंत्री बनून पण काय करणार आहेस तू? मी का नाही मुख्यमंत्री बनून सगळी दारूची दुकानं बंद करणार आहोत. आणि जसं माझ्या आईला त्रास होतोय का नाही तसं कुणाला बी होऊ नये आणि कुणाच्या बी घरात दारूमुळे भांडणं होऊ नये. बाबू लयच मोठी आहे आपल्याला. मग आजा तू का नाही जगातला सगळ्यात भारी आजा आहेस बघ. तू माझ्यासाठी नवीन नवीन कॅश आणतोस पण मी आतापर्यंत तुझ्यासाठी काहीच केलं नाही बघ. प्रेम प्रत्येकाला होतं. कुणाचं एकतर्फी असतं तर कुणाचं दुतर्फी. कुणी व्यक्त होतं तर कुणी अव्यक्त राहतं. प्रत्येकाच्या प्रेमाची एक गोष्ट असते. कुणाला त्याचं प्रेम मिळतं तर कुणाला मिळत नाही. पण कसंही असलं तरी प्रेम असंच असते. असंच असते ग, प्रेम असंच असते ग.